मला तिने पाहिले आणि तिने मला पाहिले. पाहता पाहता 4 विषय राहिले. 4 विषय ठेवायसाठी आईना बापानं आपल्याला शाळेत पाठवलं. 10वी आणि 12वी 2च वर्ष. 2च वर्ष सैराट झालो आम्ही, सैराट झालो. अरे परवा तो पिक्चर आला आणि घरामधून आरची परशाला पळून घ्यायला लागली. सैराट झालो आम्ही. काय विचार केला असेल त्या बापानं? अरे ज्या बापाच्या घरामधून मुलगी पळून जाते, काय वाटत असेल त्याला? अरे स्वच्छ कपडे, पांढरे शुभ्र कपडे, कडाक घातलेले, पण संतती नालाय काय छाती फुगून नाही चालू शकत. काय पाप आहे त्याचं? काय चूक केली त्यांनी? मोठमोठे मोबाईल दिले, महागड्या गाड्या तुम्हाला घेऊन दिल्या, याच्यासाठी दिलं? माझ्या दीदीने म्हणावं, पप्पा पप्पा माझ्या मैत्रीनं छोटा ड्रेस आणला, मला छोटा ड्रेस घ्यायचा. नको रे बेटा नको, चांगलं नाही ते. पप्पा मला घ्यायचा. लेकरू 2 दिवस जेवलं नाही, बापानं परवानगी दिली, पण आज आम्ही संस्कृती उघडी पाडायला निघालो. अरे काय पाप केलं त्या आईनं, काय पाप केलं बहिणींनो? कधी विचार केलाय आयुष्याचा सैराट नका करू? सैराट व्हा ना, मी म्हणत नाही सैराट व्हा, पण कसे सैराट व्हा ना माझ्या महावैष्णव ज्ञानोबा माऊली सारखे सैराट. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. व्हा ना सैराट माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सैराट, आणि 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार करा. व्हा सैराट त्या जिजाऊ सारखे, व्हा सैराट माझ्या सावित्री माई फुलेंसारखे, ज्यांनी श्री शिक्षणाची दारी तुमच्या आमच्या सारखी खुले करून दिली. व्हा सैराट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे, व्हा सैराट अब्दुल कलाम साहेबांसारखे. अवश्य व्हा आपल्या आई वडिलांचा सर्वोत्तम पुत्र व्हा. आजच्या कीर्तन रूपी सेवेतून एवढंच मागणं मी